या प्रकरणाची खरी सुरुवात 6 नोव्हेंबर 2025 रोजी झाली, जेव्हा इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील एका मोठ्या लॉनमध्ये पार पडला। हा सोहळा अत्यंत राजेशाही थाटात, तोफांची सलामी, भव्य सजावट आणि अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून साधं लग्न करा, कर्ज काढून खर्च करू नका असा संदेश देतात। मात्र स्वतःच्या मुलीचा कार्यक्रम इतका भव्य केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका सुरू करण्यात आली। लोकांनी त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात विरोधाभास असल्याचं म्हटलं। महाराजांचे भाऊक स्पष्टीकरण आणि प्रत्युत्तर। नाशिकमधील एका कीर्तनादरम्यान महाराजांनी या टीकेला उत्तर दिलं। ते अत्यंत भावुक होऊन म्हणाले की लोकांना माझ्या मुलीच्या साखरपुड्यावर झालेला खर्च दिसला, पण मी पूरग्रस्तांसाठी दिलेला 1 लाख रुपयांचा निधी, मी चालवलेली गोशाळा आणि अनाथ मुलांची मी करत असलेली सेवा कोणालाच दिसली नाही। त्यांनी स्पष्ट केलंय की साधेपणाचा सल्ला हा गरीब आणि ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांच्यासाठी होता, जेणेकरून त्यांनी कर्ज काढून लग्न करू नये। रागाच्या आणि दुःखाच्या भरात त्यांनी असंही जाहीर केलं की मुलीच्या लग्नात मी यापेक्षा दुप्पट म्हणजेच कोटींचा खर्च करेन आणि त्यांनी कीर्तनाची सेवा थांबवण्याचे संकेतही दिले। आजाराबद्दलचा धक्कादायक खुलासा। या मानसिक तणावासोबतच महाराजांनी आपल्या ढासळत्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली। ते म्हणाले की दिवसाला 3 ते 5 कीर्तन उभं राहून केल्यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण आलाय। त्यांच्या हृदयाच्या एका बाजूला सूज आली असून सतत बोलण्यामुळे छातीच्या बरगड्या आणि नसा सैल झाल्यात। त्यांनी अत्यंत गंभीरपणे सांगितलंय की माझं जय हरी विठ्ठल कधीही होऊ शकतं, म्हणजेच आपली प्रकृती आता कधीही साथ सोडू शकते। व्हिडिओमध्ये असंही म्हटलंय की काही लोक महाराजांना पाठिंबा देत आहेत तर काही जण टीका करत आहेत। जर प्रकृती ठीक नसेल तर त्यांनी कीर्तन थांबवून विश्रांती घ्यावी। अशा प्रकारे समाज प्रबोधन करणाऱ्या या कीर्तनकारावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या प्रकृतीबद्दल हळहळ व्यक्त करत आहे।